फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण अल्किल हॅलाइडच्या प्रिपरेशन मेथड स्टार्ट केलं होतं. त्या लेक्चरमध्ये आपण पहिली प्रिपरेशन मेथड बघितली होती. ती प्रिपरेशन मेथड आपण कशापासून बनवली होती, कशापासून अल्किल हॅलाइड तयार केलं होतं, अल्केनपासून. ती प्रिपरेशन मेथड काय होती, प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड फ्रॉम अल्केन्स. आता त्या मेथडमध्ये आपण काय केलं होतं, अल्केनची रिएक्शन कशाबरोबर केली होती, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन बरोबर केली होती आणि त्याची करस्पॉन्डिंग अल्किल हॅलाइड तयार केली होती. म्हणजे ज्यावेळेस क्लोरीन बरोबर रिएक्शन अल्केनची होती त्यावेळेस काय मिळालं होतं आपल्याला, अल्किल क्लोराईड मिळालं होतं. ज्यावेळेस ब्रोमिन बरोबर रिएक्शन झाली होती त्यावेळेस आपल्याला काय मिळालं होतं, अल्किल ब्रोमाइड मिळालं होतं. आणि आयोडीन बरोबर ज्यावेळेस रिएक्शन केली होती त्यावेळेस आपल्याला काय मिळालं होतं, अल्किल आयोडाईड मिळालं होतं. आता सेकंड प्रिपरेशन मेथड आहे आपली फ्रॉम अल्किन्स. त्या प्रिपरेशन मेथडचं नाव काय, प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड फ्रॉम अल्किन्स. आता ह्या प्रिपरेशन मेथडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, अल्किनची रिएक्शन हॅलोजन ॲसिड बरोबर करायचे आणि मग आपल्याला काय मिळतोय, करस्पॉन्डिंग अल्किल हॅलाइड मिळतोय. तर परत एकदा बघा, आपल्याला ह्या प्रिपरेशन मेथडमध्ये काय करायचं आहे, व्हेन अल्किन इज ट्रीटेड विथ हॅलोजन ॲसिड. आता हॅलोजन ॲसिड्स कुठले कुठले असणार आहेत, HBr, HI, HCl. हे जे हॅलोजन ॲसिड्स आहेत त्याची रिएक्शन अल्किन बरोबर ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस काय होते बघा, इथे दिले तुम्हाला, हा सिमेट्रिकल अल्किन तुम्हाला दाखवलंय. ह्या सिमेट्रिकल अल्किन म्हणजे दोन्ही साईडला सेम नंबर ऑफ कार्बन आयटम असतात, त्याला आपण काय म्हणणार आहे, सिमेट्रिक अल्किन म्हणणार आहे. आता ह्या सिमेट्रिक अल्किन ची रिएक्शन ज्यावेळेस हॅलोजन ॲसिड बरोबर होते त्यावेळेस कसा आपल्याला अल्किल हॅलाइड मिळतो हे आपल्याला बघायचं आहे. आता इथं तुम्हाला अल्किन दिलेला आहे, डबल बॉन्ड दिसतोय म्हणजेच हा काय अल्किन आहे. अल्किनची रिएक्शन HX बरोबर, HX मीन्स हॅलोजन ॲसिड. आता इथं ह्याच्या जागेवर आपण काय घेऊ शकतो, HBr, HI किंवा HCl. आता इथं आपल्याला जनरल रिएक्शन आहे त्यामुळे इथे HX दिले. इथं काय होणार आहे बघा मित्रांनो, ह्यातला हा जो HX आहे तो हा काय करणार आहे, ह्यातला जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड ब्रेक करणार आहे. काय करणार आहे, डबल बॉन्ड ब्रेक करणार आहे. आणि हा डबल बॉन्ड ब्रेक केल्यानंतर ह्यातला एक जो हायड्रोजन आहे तो एका कार्बनला अटॅच होईल आणि हा जो हॅलोजन आहे तो एका कार्बनला अटॅच होईल. त्यामुळे आपल्याला मिळते काय, RCH. हा H इथे एक H ॲड झाला आणि ह्या दुसऱ्या कार्बनला काय ॲड झाला, X, म्हणजेच हॅलोजन ॲड झालेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला काय मिळते, अल्किल हॅलाइड मिळतोय. काय मिळतोय, अल्किल हॅलाइड फ्रॉम अल्किन. आणि हे काय आहे, हॅलोजन ॲसिड. परत एकदा बघा, आपल्याला काय करायचं आहे, व्हेन अल्किन इज ट्रीटेड विथ हॅलोजन ॲसिड. हॅलोजन ॲसिड कुठले कुठले आहेत, HCl, HBr आणि HI. हे जे हॅलोजन ॲसिड आहे तो अल्किनमधला डबल बॉन्ड ब्रेक करतो आणि त्यातला एक हायड्रोजन आहे तो एका कार्बनला अटॅच होतो हॅलोजन ॲसिडमधला आणि त्यातला जो हॅलोजन आहे म्हणजे X आहे, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन आहे, त्यात तो X एका कार्बनला ॲड होतो आणि त्यामुळे आपल्याला काय मिळतोय, अल्किल हॅलाइड मिळतोय. त्याचं आपण डायरेक्ट एक्झाम्पल बघूया. इथेन घ्यायचं आहे आपल्याला. इथेनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, CH2 डबल बॉन्ड CH2. तो कशासोबत रिएक्ट होतोय, प्लस HBr. आता आपण कुठला हॅलोजन ॲसिड कुठलं घेतलं, आपण HBr घेतला. याच्याऐवजी आपण HCl ही घेऊ शकतो किंवा HI ही घेऊ शकतो. आता इथं काय होतं बघा, हा जो HBr आहे तो हा डबल बॉन्ड ब्रेक करतोय आणि डबल बॉन्ड ब्रेक केल्यानंतर हा जो हायड्रोजन आहे तो एका कार्बनला आणि हा जो ब्रोमिन आहे तो एका कार्बनला ॲड होतोय. त्यामुळे आपल्याला प्रोडक्ट काय मिळतोय, हा हायड्रोजन इथं ॲड झाला तर काय मिळते आपल्याला, CH3. काय मिळते, हा हायड्रोजन इथं आला, CH2 चं काय झालं, CH3. आणि ह्या कार्बनला काय ॲड होतोय, ब्रोमिन ॲड होतोय. त्यामुळे आपल्याला काय मिळते, CH3 CH2 Br. काय मिळते, CH3 CH2 Br. परत एकदा बघा, हा जो हायड्रोजन आहे तो ह्या CH2 ला ॲड झाला. CH2चं हा हायड्रोजन ॲड झाल्यामुळे काय झालं, CH3. आणि हा जो ब्रोमिन आहे तो ह्या CH2 ला ॲड झाला आणि इथला जो डबल बॉन्ड आहे तो काय झाला, ब्रेक. इथला जो डबल बॉन्ड आहे तो काय झालेला आहे, ब्रेक झालेला आहे. आता हे झालं सिमेट्रिकल अल्किन असेल तर. जर समजा अनसिमेट्रिकल अल्किन असेल तर काय होईल. आता सिमेट्रिकल अल्किन आणि अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये काय फरक आहे, जर डबल बॉन्डच्या दोन्ही साईडला जर सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम असतील तर तो काय असणार आहे, सिमेट्रिकल अल्किन असणार आहे. आणि जर डबल बॉन्डच्या दोन्ही साईडला जर डिफरंट नंबर ऑफ कार्बन ॲटम असतील, आता इथं दोन्ही साईडला एक एक कार्बन आहे त्यामुळे हा कसला आहे, सिमेट्रिकल अल्किन आहे. अनसिमेट्रिकल अल्किनचं आपण एक्झाम्पल घेऊया,
प्रोपीन. प्रोपीनचा फॉर्म्युला काय आहे मित्रांनो, CH3 CH डबल बॉन्ड CH3, हा काय प्रोपीन. ह्या प्रोपीनची कशासोबत रिॲक्शन होणार आहे, परत एकदा आपण घेतलंय HBr बरोबर जर रिॲक्शन आपण घेतली, आता काय होईल, मागच्या वेळेस काय होते, 2 कार्बन होते, आता इथं 3 कार्बन आहेत. त्यातल्या कुठल्या कार्बनला हायड्रोजन आणि ब्रोमीन अटॅच होतील, तर मित्रांनो इथं जे आहे तिथं आपल्याला 2 प्रोडक्ट मिळणार आहेत, कारण इकडे आणि इकडे कार्बन काय आहेत, डिफरंट, कार्बनची संख्या डिफरंट आहे आणि त्याच्या हायड्रोजनची संख्या डिफरंट आहे. त्यामुळे इथं 2 प्रोडक्ट आपल्याला मिळत आहेत. पहिला प्रोडक्ट कुठला मिळणार आपल्याला, CH3 CHBr CH3 आणि दुसरा प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे प्लस दुसरा प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे CH3 CH2 Br. आता हे 2 प्रोडक्ट आपल्याला दोन्हीपैकी एक कुठला तरी प्रोडक्ट मिळणार आहे. हा जो पहिला प्रोडक्ट आहे तो आपल्याला 80% मिळणार आहे आणि दुसरा प्रोडक्ट आहे तो आपल्याला 20% मिळणार आहे. आता कसा 80% आणि 20%, पहिला प्रोडक्ट आपल्याला कसा मिळाला आहे, हा जो HBr आहे त्यातला हा जो हायड्रोजन आहे तो ह्या कार्बनला ॲड झाला आहे आणि ब्रोमीन आहे तो ह्या कार्बनला ॲड झाला आहे. म्हणजेच ब्रोमीन कुठं ॲड झाला आहे, जिथं कमी हायड्रोजन आहे, ज्या कार्बनला कमी हायड्रोजन आहे तिथं काय ॲड झालं आहे, ब्रोमीन ॲड झालं आहे. आणि जिथं जास्त हायड्रोजन आहे तिथं काय ॲड झालं आहे, हायड्रोजन ॲड झालं आहे. त्यामुळे हा प्रोडक्ट आपल्याला काय मिळाला आहे, CH3 CHBr CH3. त्याचं नाव काय आहे, आयसोप्रोपिल ब्रोमाइड. नाव काय त्याचं, आयसोप्रोपिल ब्रोमाइड. त्याचं नाव काय, आयसोप्रोपिल ब्रोमाइड. आणि दुसरा जो प्रोडक्ट मिळाला आपल्याला तो कुठला मिळाला आहे, CH3 CH2 CH2Br. म्हणजेच त्याचं नाव काय, N प्रोपिल ब्रोमाइड. ही मी कॉमन नाव लिहिलेत, त्याचे IUPAC नेम तुम्ही फाइंड आउट करायचे. तर हे 2 प्रोडक्ट आपल्याला मिळाले. दुसऱ्यामध्ये काय मिळाले आपल्याला, हा जो ब्रोमीन आहे तो कुठं ॲड झाला आहे, CH2 ला ॲड झाला आहे आणि हायड्रोजन कुठं झालं आहे, CH ला ॲड झालं आहे. आता हे 2 वेगवेगळे प्रोडक्ट मिळालेत आपल्याला. ते कसे मिळालेत आणि 80% आणि 20% कसे मिळालेत, तर त्यासाठी आपल्याला काय बघायला लागणार आहेत, मार्कोनिकॉफ्स रूल अँड अँटी मार्कोनिकॉफ्स रूल, हे 2 रूल आपल्याला बघायला लागणार आहेत. त्याच्या आधी परत एकदा समजून घ्या, प्रिपरेशन मेथड ऑफ अल्किल हॅलाइड फ्रॉम अल्किन. अल्किनपासून आपण अल्किल हॅलाइड तयार करतोय. त्यात पहिली जी रिॲक्शन, पहिली जर सिमेट्रिकल अल्किन असेल तर आपल्याला काही अडचण येत नाही तिथं. सिमेट्रिकल अल्किन फॉर एक्झाम्पल इथिन असेल, म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2, त्याची जर HBr HCl किंवा HI बरोबर रिॲक्शन झाली तर सरळ काय होतंय, हा डबल बॉन्ड ब्रेक होतोय. एक हायड्रोजन एका कार्बनला आणि ब्रोमीन एका कार्बनला अटॅच होतोय. त्यामुळे आपल्याला प्रोडक्ट काय मिळतोय, CH3 CH2Br. हा हायड्रोजन ह्याला ॲड झाला तर काय झालं, CH3 इथला बॉन्ड डबल बॉन्ड ब्रेक होऊन सिंगल बॉन्ड राहिला. त्यामुळे काय झालं, CH3 सिंगल बॉन्ड CH2 आणि इथं Br ॲड झालं. त्यामुळे प्रोडक्ट काय मिळालं आपल्याला, CH3 CH2Br. आणि त्याचं नाव काय आहे, इथिल ब्रोमाइड. नाव काय आहे त्याचं, इथिल ब्रोमाइड. पण जर अनसिमेट्रिकल अल्किन असेल तर 2 प्रोडक्ट मिळतात आपल्याला. एका प्रोडक्टमध्ये काय होतंय, ब्रोमीन कुठे ॲड होतोय, ज्या कार्बनला, ज्या डबल बॉन्डमधले ज्या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे त्यातल्या ज्याला कमी हायड्रोजन आहेत त्याला ब्रोमीन ॲड होतोय. आणि दुसऱ्या प्रोडक्टमध्ये काय होतंय, ज्याच्यात जास्त हायड्रोजन आहेत त्याला ब्रोमीन ॲड होतोय. म्हणजेच इथं 2 प्रोडक्ट तयार होत आहेत. ते 2 प्रोडक्ट कसे तयार होत आहेत त्याच्यावरच आपले 2 रूल आहेत, मार्कोनिकॉफ्स रूल अँड अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. ते आपण बघूया. पहिल्यांदा बघायचं आपल्याला मार्कोनिकॉफ्स रूल. आता मार्कोनिकॉफ्स रूलचं स्टेटमेंट बघूया आपण पहिल्यांदा. व्हेन अन अनसिमेट्रिकल अल्किन इज ट्रीटेड विथ अन अनसिमेट्रिकल रिएजंट लाईक HX मीन्स परत HCl HBr अँड HI,
then the negative part of the reagent X gets attached to the unsymmetrical carbon atom of double bond which contain lesser number of hydrogen atom. जे आपण पहिला प्रोडक्ट मागच्या रिएक्शनमध्ये जो पहिला प्रोडक्ट मिळाला होता तोच आपल्याला इथं मिळणार आहे. आणि तो कसा मिळणार त्याच्या बाबतीतच हा रूल आहे, त्याला आपण काय म्हणतोय मार्कोनिकॉप्स रूल. मार्कोनिकॉप्स रूलमध्ये काय सांगितलंय बघा, ज्यावेळेस अल्किन अनसिमेट्रिकल अल्किन, हा कसला अल्किन आहे, अनसिमेट्रिकल अल्किन, when unsymmetrical alkene is treated with unsymmetrical reagent म्हणजेच HBr HI किंवा HCl, अनसिमेट्रिकल अल्किनची ज्यावेळेस अनसिमेट्रिकल रिएजंट बरोबर रिएक्शन होते त्यावेळेस काय होते, हा डबल बॉन्ड एकतर ब्रेक होतो आणि तो डबल बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ब्रोमिन किंवा निगेटिव्ह पार्ट, ह्या दोघांच्यातला HBr मधला निगेटिव्ह पार्ट कोण आहे, ब्रोमिनवर निगेटिव्ह चार्ज असतो आणि हायड्रोजनवर कुठला चार्ज असतो, डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि ब्रोमिनवर डेल्टा निगेटिव्ह चार्ज असतो. त्यामुळे ह्यातला जो निगेटिव्ह पार्ट आहे तो कशात कुठं ॲड होणार आहे, लेसर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम इन कार्बन कंटेनिंग लेसर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम इन डबल बॉन्ड. ह्या डबल बॉन्डमधल्या ज्या कार्बनला कमी हायड्रोजन असतील त्या कार्बनला काय ॲड होणार आहे, ब्रोमिन ॲड होणार आहे. म्हणजे ह्या दोघांच्यात कुठं हायड्रोजन कमी आहे तिथं CH आहे आणि इथं CH2 आहे. त्यामुळे लेसर हायड्रोजन कुठं आहेत, कुठल्या कार्बनला आहेत, ह्या कार्बनला आहेत. त्यामुळे ब्रोमिन कुठं ॲड होणार आहे, ह्या कार्बनला ॲड होणार आहे. आणि हा जो हायड्रोजन आहे तो कुठं ॲड होणार आहे, ह्या कार्बनला ॲड होणार आहे. त्यामुळे आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार आहे, R CH. आता याला काय ॲड होणार आहे, Br. इथला जो डबल बॉन्ड आहे तो काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. त्यामुळे सिंगल बॉन्ड राहतोय C. इथं काय आहे, CH2 आहे. आता आणखीन एक हायड्रोजन त्याला ॲड होणार आहे. त्यामुळे काय होणार, CH3. आणि ह्याचं नेम काय आहे, अल्किल. काय तयार होते, अल्किल हॅलाइड. आता त्याचं परत एकदा एक्झाम्पल बघूया आपण. मगाचंच एक्झाम्पल बघूया आपण. CH3 CH डबल बॉन्ड CH2 काय आहे, प्रोपिन आहे. याची रिएक्शन कशा बरोबर होणार आहे, HBr बरोबर. मार्कोनिकॉप्स रूलनुसार प्रोडक्ट काय मिळेल आपल्याला मित्रांनो, हा ब्रोमिन कशाला ॲड होणार, ह्या कार्बनला ॲड होईल का, ह्या कार्बनला ॲड होईल. तर नक्कीच आपल्याला मार्कोनिकॉप्स रूल काय सांगतोय, when unsymmetrical alkene is treated with unsymmetrical reagent like HBr, HCl or HI, the negative part of the reagent get attached to the lesser number of कार्बन ॲटम इन डबल बॉन्ड. ह्या डबल बॉन्ड मधल्या ज्या कार्बनला कमी हायड्रोजन अटॅच आहेत त्याला काय ॲड होणार आहे, निगेटिव्ह पार्ट, ह्या दोघांचे म्हणजेच ब्रोमिन ॲड होणार आहे. आणि हा जो हायड्रोजन आहे तो इथं ॲड होणार आहे. त्यामुळे आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार आहे, ब्रोमिन कुठं ॲड होईल, हा इथं ॲड होईल. त्यामुळे आपल्याला प्रोडक्ट काय मिळेल, CH3 CH. ह्या CH ला काय ॲड होईल, Br ॲड होईल. डबल बॉन्ड काय होईल, इथला ब्रेक होईल आणि हा हायड्रोजन ह्याला ॲड झाल्यामुळे काय तयार होईल, CH3. समजले मार्कोनिकॉप्स रूल. आता आपल्याला बघायचं आहे अँटी मार्कोनिकॉप्स रूल. आता सेम रिएक्शन, फक्त आपल्याला प्रोडक्ट वेगळा मिळणार आहे. अँटी मार्कोनिकॉप्स रूलमध्ये काय रूल सांगितलं आपल्याला बघा, when unsymmetrical alkene is treated with an unsymmetrical reagent in presence of peroxide. फक्त जी मगाची रिएक्शन आहे ते आपण फक्त पेरॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये, पेरॉक्साईड कुठले आहेत, Na2O2, ह्याच्या जर प्रेझेन्समध्ये जर रिएक्शन झाली तर काय सांगितलंय, द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट ॲडेड टू द अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम ऑफ द डबल बॉन्ड विच कंटेन मोअर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणजे मगाशी आपण ज्या साईडला ज्या कार्बनला कमी हायड्रोजन आहेत त्या कार्बनला काय ॲड करत होतो, ब्रोमिन ॲड करत होतो. आता काय करायचं आपल्याला, जिथं हायड्रोजन जास्त आहेत तिथं ब्रोमिन ॲड करायचे. म्हणजेच मगाच्या अपोजिट कंडिशन आपल्याला इथं ॲड करायचे. फक्त ह्याच्यासाठी आपल्याला
काय यूज करायला लागणार आहे, पेरॉक्साईड यूज करायला लागणार आहे. आणि ते पेरॉक्साईड कुठलं आहे, N2O2 किंवा त्याचं काय वापरायचं आहे आपल्याला, पेरॉक्साईड वापरायचं आहे कोणतेही. ही रिएक्शन आपल्याला कशी मिळेल, हा जो ब्रोमीन आहे हा काय परत एकदा अल्किन आहे, ह्या अल्किन पासून आपल्याला तयार करायचं आहे. आता ह्या रिएक्शन मध्ये काय होईल, काय वापरलंय आपण, पेरॉक्साईड वापरलाय. त्यामुळे चेंज काय होणार आहे, मगाशी हा ब्रोमीन कुठे ऍड होत होता, जिथं कमी हायड्रोजन आहेत, ज्या कार्बनला कमी हायड्रोजन आहेत त्या कार्बनला ऍड होत होता, म्हणजे इथं ऍड होत होता. पण आता कुठं ऍड होईल, हा जिथं जास्त हायड्रोजन ॲटम आहे तिथं ऍड होईल. म्हणजेच कुठं ऍड होईल, ह्या कार्बनला ब्रोमीन ऍड होईल आणि इथला जो डबल बॉन्ड आहे तो ब्रेक होईल आणि हा हायड्रोजन कुठं ऍड होईल, ह्या कार्बनला ऍड होईल. म्हणजेच आपल्याला रिएक्शन काय मिळेल, इथं आर, इथं काय होणार आहे, हा हायड्रोजन जाणार आहे इथं आणि ब्रोमीन कुठं ऍड होणार आहे, इथं ऍड होणार आहे. त्यामुळे आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार आहे, आर. इथं CH ला एक आणखीन हायड्रोजन ऍड झाला त्यामुळे काय होईल, CH2. इथला डबल बॉन्ड ब्रेक झाला आणि ह्या CH2 ला काय झालंय, हा ब्रोमीन ऍड झालाय. त्यामुळे प्रोडक्ट काय मिळेल, RCH2CH2 Br. समजलंय. आता त्याच आपण एक एक्झाम्पल बघूया. परत एक मगाचंच एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. प्रोपीनचा फॉर्म्युला CH3CH डबल बॉन्ड CH2 प्लस HBr. आता H वर कुठला चार्ज आहे, डेल्टा पॉझिटिव्ह, Br वर डेल्टा निगेटिव्ह चार्ज आहे, हे लक्षात ठेवा. आता इथं परत फक्त ही रिएक्शन मागाच्या पेक्षा काय वेगळे, कशाच्या प्रेझेन्समध्ये, इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड, म्हणजेच Na2O2 च्या प्रेझेन्समध्ये किंवा पेरॉक्साईडच्या जर प्रेझेन्समध्ये असेल तर काय होणार आहे, परत इथं हा निगेटिव्ह पार्ट कुठं अटॅच होणार आहे, निगेटिव्ह पार्ट अटॅच टू द कार्बन कंटेन मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम आणि हायड्रोजन कुठे ॲड होणार आहे, ह्या CH ला ॲड होणार आहे. त्यामुळे आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार आहे, CH3. इथं हायड्रोजन ॲड झाला त्यामुळे काय मिळेल, CH2. ह्या CH2 ला काय ॲड झाला, ब्रोमीन ॲड झाला, CH2 Br. समजले दोन्ही रूल्स, मार्कोनिकॉप्स रूल आणि अँटी मार्कोनिकॉप्स रूल. दोन्ही रूल मध्ये फरक काय आहे, मार्कोनिकॉप्स रूल काय सांगतो आपल्याला, व्हेन अनसिमेट्रिकल अल्कीन इज ट्रीटेड विथ अनसिमेट्रिकल रिएजंट लाईक HCl HBr और HI, द निगेटिव्ह पार्ट HCl HBr HI मधला निगेटिव्ह पार्ट कुठला आहे, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन, कारण त्याच्यावर डेल्टा निगेटिव्ह चार्ज आहे. त्यामुळे हे जे निगेटिव्ह पार्ट आहे तो कशाला ऍड होणार आहे, द निगेटिव्ह पार्ट इज ॲडेड टू द कार्बन कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम इन डबल बॉन्ड. डबल बॉन्ड मधला जो कार्बन कमी हायड्रोजन आहे, ज्याला कमी हायड्रोजन आहे त्या कार्बनला निगेटिव्ह पार्ट ॲड होईल, म्हणजेच क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन ॲड होईल. त्याला आपण काय म्हणतो, मार्कोनिकॉप्स रूल. आणि जो आता आपण अँटी मार्कोनिकॉप्स रूल बघितला, त्या अँटी मार्कोनिकॉप्स रूल मध्ये काय होते, ज्या कार्बनला जास्त हायड्रोजन आहेत त्या कार्बनला क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन अटॅच होतोय, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, अँटी मार्कोनिकॉप्स रूल. फक्त तो कधी होणार आहे, ज्यावेळेस ती रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्समध्ये असणार आहे, पेरॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये असणार आहे.